हिंदलिया चित्ता न भेटे श्रीकृष्ण, बैसलिया जान प्रगटतो. गुरुवर्य महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये सांगितलेलं आहे की आपण किती जरी फिरलो तरीसुद्धा आपल्याला भगवंत श्रीकृष्ण म्हणजेच आपलं सुख, शांती, समाधान हे बसल्याशिवाय भेटत नाही. तर आपल्याला या ठिकाणी बसण्याचे एक फायदे सांगत आहे. ज्या लोकांना अर्ली डिस्चार्ज होते, नाईटफॉल होतो, त्यांच्या नसनाळ्या कमजोर झालेल्या आहेत, जास्त हस्तमैथून केल्यामुळे नैराश्य आलेलं आहे, लिंगामध्ये ब्लड फ्लो होत नाही, तर अशा प्रकारे पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे शांत रिलॅक्स उपाशीपोटी. आणि आता ही आहे विष्णुमुद्रा. अशा प्रकारे विष्णुमुद्रा करायची आहे. डाव्या हाताचा अंगठा डाव्या नाकावरती ठेवायचा आहे आणि उजवीकडून दीर्घ श्वास घ्यायचा आहे. पोट भरून श्वास घेतलेला आहे. श्वास घ्यायचा आणि तो यथाशक्ती रोकायचा आहे. जास्तीत जास्त वेळपर्यंत रोकायचा आहे. खाली संडासच्या ठिकाणी मूलबंध लावायचा आहे, म्हणजे ते जे संडासची जागा ती आकुंचन करायची आहे. त्याचप्रमाणे हनुवटी जी आहे ते खालील त्या गड्ढ्यामध्ये रोवायची आहे. त्यामध्ये वायू वरूनही नाही गेला पाहिजेत आणि खालूनही नाही गेला पाहिजेत. दीर्घ श्वास आतमध्ये घेतलेला आहे आणि तो वायू जो आहे तो प्रचंड शरीरामध्ये वारंवाधून तयार करत आहे, तुफान तयार करत आहे आणि तो आपल्या सर्व नसांपर्यंत जातो, त्यांना उघडतो, मेंदूला मजबूत बनवतो, फुफ्सं आपले मजबूत बनतात, हृदय मजबूत बनते. ज्या ज्या ठिकाणी ब्लड फ्लो जात नाही तिथे ब्लड फ्लो पोहोचतो, कारण की वारं बाहेर यायला प्रयत्न करत आहे परंतु आपण बंध लावलेले आहेत. त्यामुळे संपूर्ण शरीरात जाते आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूनं सोडून द्यायचं आहे. परत जिकून श्वास सोडला तिकून दीर्घ श्वास घ्यायचा, पहिल्या बाजूनं सोडून द्यायचा. याला म्हणतात 3 बंध लावून प्राणायाम करणे, म्हणजे त्रिबंध प्राणायाम असे म्हणतात. लैंगिक समस्यांवरती यांचे खूप फायदे आहेत. तसे तर या प्राणायामाचे शेकडो फायदे आहेत, मी त्यांचं वर्णन करू शकत नाही. परंतु आपण लैंगिक समस्यांवरती समाधान शोधत आहोत, त्यामुळे त्याला केंद्रस्थानी ठेवून मी तुम्हाला सांगत आहे. तर अशा प्रकारे केल्यानंतर आपला मेरुदंड हा पण लवचिक होतो, मन शांत होते, जास्त भटकत नाही. संभोग करत असताना आपलं मन हे संभोगावरती फोकस असावं. त्यासाठी आपलं पोट साफ असावं, सगळ्या नसनाड्या ह्या मजबूत असाव्या. ज्या आपण हस्तमैथून केल्यामुळे, चुकीचा आहार घेतल्यामुळे, पॉर्न व्हिडिओ बघितल्यामुळे आपलं मन हे दूषित झालं, नसनाड्या दूषित झाल्या, त्यामध्ये विष संचय झालेला आहे. त्यासाठी हा प्राणायाम अत्यंत आवश्यक आहे. मोकळ्या हवेमध्ये करावा, शांततेनं करावा, डोळे बंद करावेत आणि रिलॅक्स बसावे. तर किती वेळपर्यंत करावे? जितका जास्तीत जास्त वेळ करता येईल तितक्या वेळपर्यंत करावे. जास्त धावपळ करू नये, जास्त श्वास वाढेल अशा प्रकारचे काम करू नये. साधा सिंपल सात्विक आहार घ्यावा असं यासाठी मार्गदर्शन आहे. आपल्या काही